कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मला इथे रात्रभर ठेवून मला हे बघा काही काळजी नका करू। चना दिवसच वाईट आहे। काका आहे बघ, इकडे बघ, आजचा दिवस आपला नाहीये, उद्या सगळं नीट होईल। काका पण प्लीज आजी आणि आई यांची काळजी घ्या। त्यांना सांगा की आम्ही नीट आहोत, त्यांना आमची काळजी करायची गरज नाहीये। हा हा, ते त्यांची काळजी आम्ही घेतो, तुम्ही काळजी घ्या स्वतःची। येतो आम्ही सकाळी, काळजी घ्या। सगळं 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 मुद्दामून केलंय त्याने। ते ठरवून केलं की आज सुट्टी मिळेल आणि सगळं करेल। शिवा तू शांत हो। नाही यार, आई माझी काही मदत लागणार आहे? परिस्थिती काय बघतेस ना, सगळ्यांचीच मदत लागणार आहे। सीताई, म्हणजे आम्हाला असं म्हणायचं आहे की आम्ही जी लागेल ती मदत करायला तयार आहोत। जे झालंय ते खूपच चुकीचं झालंय, खूप वाईट वाटतंय त्याबद्दल। मला तर त्या जगदीशच्या ना कानाखालीच द्यावीशी वाटते। शिवाने पण तेच केलं ना सुहास, काय मिळालं करून? कीर्ती, आता इथे दिसेल ती मदत कर हा। तू परिस्थिती समजून घेणं महत्वाचं आहे आता। हो, मग मी सगळ्यांसाठी जेवण बनवून आणू? हा ठीक आहे, जा। उर्मिला पण गेली आहे, तिला मदत कर आणि सगळं घेऊन लवकर या। हो। मी गेलो असतो पोलीस स्टेशनला, पण आता काका गेलेत म्हणून मग मी थांबलो। ठीक आहे ठीक आहे, काही लागलं तर बोलवून घेऊ। हं? हो। जा तुम्ही दोघं। हो। आजी येतो। सुहास, थांबायला पाहिजे का? अजिबात गरज नाहीये। हे बघ, त्यांच्या नजरेत आपण किती चांगले आहोत, जे झालंय त्याबद्दल आपल्याला किती वाईट वाटतंय, एवढंच दाखवायचं होतं। झालंय दाखव। चल आता घरी जाऊन मज्जा करूया, पार्टी। चल चल। शिवा चल जेवून घे पटकन, चल। नाही आशू, मला भूक नाहीये। अगं असं कसं चालेल, जेवली नाहीस तर काहीच करू शकणार नाहीस, चल पटकन। नको आशू, खरंच इच्छा नाहीये। तुला आठवतंय तुम्हाला एकदा म्हटली होतीस की अन्नावर राग काढू नये, कारण बऱ्याच लोकांना तेही मिळत नाही। मग आता तू तेच करतेस। चल पटकन जेवून घे, ये। शिवा शांत, आजचीच रात्र आहे फक्त। अगं सॉरी आशू। अगं अशी अद्दल घडवली आहे ना मी त्या शिवाला, तिला कळलंच नाहीये तिच्यासोबत काय झालंय ते। कणा मोडलाय मी तिच्या पाठीचा। किट्टू डार्लिंग, तुझ्या लक्षात येते का, आजचा दिवस आपल्यासाठी खूप मोठा आहे। कारण ज्या शिवामुळे आपल्याला आपल्या घरातनं बाहेर पडायला लागलं ना, आज त्या शिवाच्या अख्ख्या माहेरच्या माणसांना आपण रस्त्यावरती आणलेलं आहे। अरे नाचो! आवाज कमी कर ना, कुणाला ऐकू येईल। अरे ऐकू दे, तसंही आपण आपल्या घरातनं बाहेर पडलोय। अरे तू डार्लिंग, आजचा दिवस दुखवटा जर साजरा केला नाही ना, तर आपण आयुष्यात काहीच केलं नाही असंच वाटत राहील मला। अरे नाचो! पण काही असू दे सुहास, तिला ना तिची जागा दाखवलीये, खरी जागा दाखवलीये तिची। येस। ए पण ते सुटून बाहेर आले तर? येऊ दे ना, काय करणार आहे येऊन? आता काय करणार आहे बघ, तसंही ना आपल्यावर कुणाला संशय येणार नाहीये। ह्या वेळेला आपण काही केलंच नाहीये। केलंय का आपण काही? अजिबात नाही। कोणी केलंय? कुणी केलंय? कोणी केलंय? कुणी? कीर्तीने। जगदीशने. ओ नाही जगदीशने केलंय. जगदीशने। अरे जय हो जगदीश बाबा। जय हो जगदीश बाबा।
काही असू देत, पण त्या दिव्याचं क्रेडिट आहे रे बिचारीचं. म्हणजे नाही दिलं ना तरी तिचं क्रेडिट आहे. तिचा चेहरा बघून आज मला एवढं भारी वाटत होतं ना, एवढी मज्जा येत होती ना. शाणी मला नकार देते, माझ्याही वाकड्यात बोलते. आता काय करणार आहे? आता काय करणार आहे? आता आली आहे रस्त्यावर. आणि तो आशू माझ्याच घरातून मला घराबाहेर काढली. त्याच्यामुळे आपण दोघं घराबाहेर राहू. वाईट वाटतं रे मला, वाईट वाटतं. माझा भाऊ आहे ना, पाठीवरचा भाऊ आहे, लहान भाऊ आहे, पण नाही, या अशा लोकांना अद्दल घडली पाहिजे. घडली पाहिजे. तुझ्या लक्षात येते का? काय? आज सुट्टी आहे, बाबासाहेबांची जयंती. त्यामुळे आज तर ती काय बाहेर येत नाहीयेत. मला नाही कळते मी तुझी माफी कशी मागू. खरंच सॉरी. अरे मला नव्हतं वाटलं की मी परत या जेलमध्ये येईन आणि आले तर आले तुला पण घेऊन आले. शिवा, यात चूक तुझी नाहीये काहीच. आधी जेव्हा तू जेलमध्ये आली होतीस तेव्हा तुझी काही चूक नव्हती आणि आत्ताही नाहीये. आणि तू काळजी करूच नकोस. आपण दोघं आहोत तिथे, आपल्याला एकमेकांची सोबत आहे. त्यामुळे आपण अजूनच ताकदवान आहोत, पॉवरफुल होतो आपण. काहीच काळजी करू नको. चल चल पटकन जेवून घे. ये पटकन ये. बस आशू इथे बस. आशू मला खरंच इच्छा नाहीये. आजी आई यांनी खाल्लं असेल का? आजी आणि आईची काळजी नको करूस ग. हे बघ, आई आहे ना, आई ती आजीला उपाशी पोटी झोपूच देणार नाही. त्यामुळे तू टेन्शन घेऊ नकोस अजिबात. तू जेवून घे. तुला इच्छा नसेल तर मी भरवू का? आशू हे घे. हा घास आजीचा. आता हा घास सासूबाईंचा. हे सीताईचा घास आहे. हा नाही म्हणायचं नाही. आशू आता कसं? बरोबर म्हणतोस मला. गप, मला ही भीती वाटली ना, पण शिवा, मी तुला आयुष्यात एवढं खचलेलं कधीच बघितलं नाही. तू नेहमी सगळ्यांना आधार देतेस ग, पण तुला असं बघून मला खूप वाईट वाटलं. तू खंबीर राहिलीस तर आम्ही राहू ना. मी आहे खंबीर. आहेस ना? नाही घे बाऊंचा घास. अरे बाऊंचा घास. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.